आपण ऐकत आहात फील माय लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते फील माय लव भाग 31. पार्थ, सॉरी हां, ते मी जरा डॉक्टरांनी बोलावलं होतं म्हणून गेले होते. मी आहे इथेच आता. तिचा आवाज काहीच क्षणांनी आला. सोबत तिच्या हातांचा त्याच्या हाताला झालेल्या स्पर्शानेही त्याला खूप बरं वाटलं. त्यालाही कधी एकदा तो वेळ संपतोय असं झालेलं. तो शरीरामध्येच होता पण फक्त चेतना तेवढी नव्हती. देवाला भेटून आल्यापासून त्याला आता मनाला एक वेगळंच समाधान वाटत होतं. तो खूप शांत फील करत होता. मनातल्या सगळ्या प्रश्नांना स्वतः देवाने उत्तरं दिली होती आणि त्याचं अस्तित्व फील करायलाही त्याला भाग पाडलेलं. त्याचमुळे कदाचित हा एक त्याचा नवीन जन्म असल्यासारखं त्याला वाटत होतं. ना कसली चिंता होती, ना कसल्या विवंचना त्रास देत होत्या. आता सगळं शुभ होणार अशी मनाला खात्री वाटत होती. सो त्या 45 तासांचंही त्याला कसलंच दुःख वाटत नव्हतं, कारण त्यानंतर तरी त्याच्या कार्तिकीला तो पाहू शकणार होता. 1.5 दिवस निघून गेला होता. कार्तिकीला मनापासून वाटत होतं की पार्थला शुद्ध येणार आहे, पण वाट पाहणं तिच्यासाठी त्रासदायक होत होतं. रात्रीही तिची गाढ अशी झोप लागलीच नव्हती. काहीतरी मनात यायचं आणि ती उठायची आणि त्याला शुद्ध आली का पाहून चेक करून पुन्हा झोपायची. ती सकाळची 7ची वेळ होती. कार्तिकीला मध्यरात्रीसारखी मध्येच अशी जाग आल्यामुळे आता कुठं तिची झोप लागलेली आणि इकडं मात्र पार्थच्या शरीरात चेतना येऊ लागलेली. त्याची बोटं पहिल्यांदा हलू लागली. हळूहळू करत संपूर्ण शरीरात त्राण येऊ लागले आणि त्याने अलगद डोळे उघडले. सुरुवातीला सगळं धूसर दिसत होतं, पण काहीच क्षणात डोळे सरसावले आणि आता सगळं नीट दिसू लागलं. त्याने सगळ्या रूमवरून नजर फिरवली. कार्तिकी कुठं आहे? पहिली त्याला तीच आठवली. अर्थात तिला पाहायला त्याचा जीव कासावीस होत होता. किंचित मान वळवत बाजूला पाहतो तर ती त्याच्याच बेडवर डोकं ठेवून झोपलेली. कार्तिकी. त्याने तिला आवाज दिला, पण त्याला नीट बोलता येत नव्हतं. त्यामुळे त्याचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचणं अवघड होतं. हळूहळू हात उचलत त्याने तिच्या डोक्यावर ठेवला आणि अलगद बोटांनी टॅप करू लागला. तिची मात्र चांगलीच गाढ झोप लागलेली. तरीही एक क्षणाला तिला जाग आली. पाहते तर पार्थने डोळे उघडलेले आणि तो तिलाच पाहत होता. आता त्याच्या चेहऱ्यावर खूपच गोड स्मित आलं होतं. नेहमीपेक्षा वेगळं असं. त्याचा हात हलत होता. ती ते पाहून आनंदली आणि उठली. पार्थ तू आलास शुद्धीवर. किती वेळ हा, किती वाट पाहायची तुझी. आय हेट यू म्हणत ती त्याला खुश होऊन बिलगली. त्याला जास्त हालचाल जमत नव्हती. त्यातूनही त्याने तिच्या पाठीवर हात ठेवला. तिच्या तेवढ्या स्पर्शानेही त्याला त्या क्षणी वाटणारं फिलिंग वर्णन न करता येणारं असंच होतं. मी खूप खुश आहे पार्थ. त्याने माझं ऐकलं. घरीसुद्धा फोन करायचा आहे. आई आणि पूजा कधीची घाई करत आहेत तुला पाहण्यासाठी. कसं बसं थांबवलंय मी त्यांना 2 दिवसांपासून म्हणत ती बाजूला झाली आणि तिने पटकन तिथेच असलेलं इमर्जन्सी अलार्मचं बटन प्रेस केलं. कसं वाटते आता तुला पार्थ? हां, मी ठीक आहे. तो अडखळत बोलत होता. सलग बोलणं त्याला जमत नसावं तिच्या लक्षात आलं. ओके, तू नाही बोललास तरी चालेल. आराम कर. मी आहे ना, मी बोलते. मला खूप काही बोलायचं आहे पार्थ. मला खूप काही सांगायचं आहे तुला.
ती वेड्यासारखी बडबड करत सुटलेली. तिची ती उत्सुकता, आनंदाचा झरा पुन्हा अखंड वाहू लागलेला. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद नुसता ओसंडून वाहत होता, त्याला मात्र व्यक्तच होता येत नव्हतं. आणि मनातली तीच खळबळ अश्रूंच्या रूपात बाहेर पडली, पण ते अश्रू होते आनंदाचे. तिनं ते पाहताच पुसले. अरे हे काय, तुझ्या डोळ्यात पाणी का? आता सगळं छान होणारे पार्थ. आता आपण फक्त हसायचं. ज्यांनी रडायला हवं होतं ना, त्यांच्यावर बरोबर वेळ आली आहे. ती म्हणत होती एवढ्यात नर्स आणि डॉक्टरही आले. ओ हो, वेल डन मिस्टर पार्थ. हाव आर यू फीलिंग नाव? ओके. तो स्मित करत पुटपुटला. मिसेस कार्तिकी, सी, he is all right now. Now happy? Yes, doctor. I'm so much happy. Thank you so much. ती त्यांच्याकडे आनंदाने पाहत म्हणाली. And Mr. Parth, you are doing well. Everything is all right. And we are expecting speedy recovery from you. Mrs. Karthikeya and Mr. Parth, congratulations you both. Because Mr. Parth, your blood sample result is here and it's negative. Oh wow, thank you. Thank you so much, doctor. कार्तिकी पुन्हा खुश होत म्हणाली. Yes, now get well soon, Mr. Parth and Mrs. Kartiki. Just take care of him. For some days he is unable to speak normally like us. After as he recovers, he will be normal. And about his diet, speak with our nurse. ते म्हणाले. या शुअर डॉक्टर, ती म्हणाली आणि ते निघून गेले. पार्थ, आता ना तू बस आराम करणार आहेस. मला बोलायचं आहे तुझ्याशी. कार्तिकी, तो पुन्हा एकदा तुटक असा बोलला. हां, आत्ता एवढी काही घाई नाही आहे. तू आधी ठीक हो. मी कुठेही नाही चालले. मी इथेच आहे पार्थ. ओके, मग खूप गप्पा मारू. मलाही तर खूप काही सांगायचं आहे तुला. आणि हो, थोड्या वेळाने फोन करूया हां घरी. कार्तिकी, तो तिचं लक्ष वेधत म्हणाला. काय? अरे नको ना बोलूस आता तू. ती त्याला केविलवाणी होत सांगत होती. लव यू, तो बोलला. लव यू टू पार्थ. त्याला रिप्लाय करून त्याच्या गालावर किस केला तिनं आणि हलकच गालावर थोपटत स्मित करत ती म्हणाली होती. ते दोघंही क्षणभर एकमेकांकडेच पाहण्यात हरवले होते. एकमेकांना स्मित करत होते. आपोआपच दोघांचे हात हातात आले होते आणि दोघांच्या नजरेतून प्रेम आणि फक्त प्रेमच वाहत होतं. काही वेळ शांत राहण्याचा प्रयत्न त्याने केला खरा, पण ज्या कल्पनातीत गोष्टी त्याच्यासोबत या 2 दिवसात घडलेल्या त्या त्याला तिला सांगायच्या होत्या. शिवाय अश्विनची हालत ती देखील सांगायची होती. त्याला वाटत होतं तिला काहीच कल्पना नाही आहे आणि तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं न मिळताच हे सगळं झालं असेल तर तिला कसं वाटेल. तरीही तो त्यातून तिला म्हणाला. कार्तिकी, मला तुला काहीतरी सांगायचं. पार्थ, मलाही तुला काही सांगायचं आहे. आधी मी बोलणार, तू फक्त ऐक. बोल, तो म्हणाला. अरे बघ, मी बोलले होते ना, खऱ्या आणि खोट्याला न्याय असतो. बघ, झाला तो न्याय. तुझी सर्जरी चालू होती तेव्हा मी इथं कुठं मंदिर आहे का पाहत बाहेर पडले होते. मला मंदिर तर नाही मिळालं, पण अश्विन आणि शेफाली भेटले होते. काय? हो, मी विचारली माझ्या प्रश्नांची उत्तरं त्या दोघांना. मग काय? त्याने ती दिली अगदी उद्धटपणे. तू बरोबर बोलत होतास पार्थ. मी त्याला उगाच आठवत होते. तो लायकच नव्हता रे त्याच्या. त्याला काहीच वाटत नव्हतं माझ्याबद्दल. सगळं नाटक होतं. का केलं असं त्याने तुझ्यासोबत? काही बोलला?
जाऊ दे ना पार्थ, कदाचित माझंच कधीचं काहीचं वाईट कर्म असेल. त्याला माझा वापर करून विम्याचे पैसे मिळवायचे होते, पण ते तिघेही मिळून खूप वाईट वागलेत माझ्याशी. आणि आता माहिती आहे, तो पॅरालाइज झाला आहे म्हणत तिनं समाधानाचा सुस्कारा सोडला. ओ, पण तुला कसं कळालं? कारण तो याच हॉस्पिटलमध्ये आहे. तुला बाहेर काढलं ओटीतून आणि त्याला आत नेण्यात आलं होतं. बरोबर शिक्षा मिळाली त्याला. देवाने बरोबर केलं. माझ्यासमोर वाटेल तसं बोलत होता, वागत होता आणि हसतसुद्धा होता. कार्तिकी, पण देव नाही करत ग असं काही. केलेल्या कर्माची सजा आपल्याला बरोबर मिळते. तेच ते. पण मिळाली ना, हे महत्त्वाचं. पाहत आता बस, तू लवकर बरा हो. मला बाकी काहीही नको आहे. आता आराम कर. तू जास्त काही बोलू नकोस ना. काय सांगितलंय मघाशी डॉक्टरांनी? ती त्याला म्हणत होती आणि होकारार्थी मान हलवत तो मात्र विचारात हरवला. आणि मी समजतोय तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं न देताच हे सगळं घडलंय. म्हणजे इथं येणं हा सुद्धा एक योगायोग होता. तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं इथंच मिळणार होती. नाहीतर अश्विन तर भारतात कधी आलाच नसता आणि त्यासाठी देव आम्हाला इथं US घेऊन आला. वा, काय अगाध लीला आहे त्याची. त्याच्या चेहऱ्यावर आपोआपच एक स्मित आलं आणि देवाचं वाक्य आठवलं. एकदा मला मित्र मानून तर बघ, तुला जाणवेल माझं अस्तित्व. पार्थ आता अगदी वेगाने रिकवर होत होता. आणि का होणार नव्हता? त्याची कार्तिकीची सोबत होती. तो आठवडा त्याच्या सगळ्याच गोष्टी बेडवर होत होत्या, पण कार्तिकी सगळं प्रेमाने करत होती. मग त्याला खाऊ घालणं, त्याच्याशी गप्पा मारणं तिचं नित्याचं काम झालेलं. आणि तिचं हे प्रेमाने करणं पाहून तोही तिच्या आणखीन प्रेमात पडत होता. त्याचं बोलणं हळूहळू सुधारत होतं. त्याच्या जेवणासोबत औषधांच्या वेळा ती बरोबर पाळायची. ती त्याची अगदी एखाद्या मुलासारखी काळजी घेत होती. आताही त्याची जेवणाची वेळ झाली होती की ती लगेचच त्याच्यासाठी सूप घेऊन आली. गार करण्यासाठी स्पूनमध्ये घेऊन ती फुंकर मारत होती. घे. त्यानंही ते घेतलं, पण थोडं जास्तच गरम असल्याने त्याच्या तोंडाला भाजलं. किती गरम आहे. तोंड वाकडं करत तो म्हणाला. तशी ती पुढे आली. सॉरी म्हणत पुढे होत त्याच्या ओठांच्या दिशेने येत फुंकर मारत त्याच्या जवळ आली. आणि तिचं ते वागणं पाहून त्यानेही तिच्या ओठांवर ओठ टेकवायला पुढे आल्यासारखं केलं. तशी ती मागे गेली. काय करतोयस? आगाऊपणा करू नकोस, आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. त्याच्या गालात हलकेच मारत खाली पाहत हसू लागली ती. त्यालाही हसू आलेलं तिला हसताना आणि आनंदी पाहून तो खुश होत होता. ती त्याला सूप भरवत होती. काहीतरी बडबड चालूच होती तिची आत्ताही, पण ती त्याच्या कानापर्यंत पोहोचत नव्हती. कारण तो तिचं ते प्रेमाने भरवणंच मनापासून एन्जॉय करत होता. करण्यात आणि तिला पाहण्यात हरवून गेलेला. देवाचं बोलणं आताही आपोआप आठवत होतं. तुझं कर्म चांगलं म्हणून कार्तिकीसारखी बायको मिळाली आहे. आणि मनाच्या कोपऱ्यात गाणं वाजत होतं. मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से, तेरी मोहब्बत से सांसें मिली है, सदा रहना दिल में करीब होके. त्या आठवड्यानंतर मात्र त्याच्या ॲक्टिव्हिटीज आणखीन वाढल्या होत्या. मग तिला खाली चालायला घेऊन जावं लागायचं. मग जेव्हा पण ती त्याला खाली घेऊन यायची तेव्हा अश्विन आणि त्याचे मॉम डॅडी अश्विनला खाली येऊन आले असायचे. असं नेहमीच व्हायचं. ते समोरासमोर यायचे आणि अगदी प्रेमाने पार्थची काळजी घेणाऱ्या कार्तिकीला पाहायचे.
कार्तिकी मात्र आता त्यांच्याशी अगदी अनोळखीसारखी वागत होती. आता ही पार्थला खाली घेऊन जायचं होतं. पार्थ, चल जायचं जरा खाली. हो, तो म्हणाला आणि तीही लगेचच त्याला आधार द्यायला आली. त्याला आधार देऊन उभं केलं आणि त्याला चेअरवर बसवून त्याला खाली घेऊन निघाली. खाली जाईपर्यंत त्याला आधार हा द्यावाच लागायचा. त्याला काही दिवस चालण्यात डिफिकल्टी येणार होती, म्हणूनच आता त्याला सरावाकरता चालायला न्यावं लागत असायचं. खाली जाईपर्यंत खुर्चीचा आधार, मग एकदा खाली गेलं की तीच त्याला थोडं थोडं असं चालण्यासाठी मदत करायची. आताही ते दोघं खाली आले होते. हॉस्पिटलच्या बाहेर बऱ्यापैकी मोठं मैदान होतं. ती त्याला घेऊन एका लॉनमध्ये आली. त्याला खुर्चीवरून उठवलं आणि आधार देत चालवू लागली. तिचा आधार घेत तो चालत होता. कधी चालणार ग मी कार्तिकी, बोर झालोय यार मी आता. हो, असाच सराव रोज केलास की चालणार तू. आणखीन थोडे दिवस पार्थ, एवढं सहन केलंयस, आता थोडं राहिलंय बघ. तू किती करतेस ग माझ्यासाठी, मला खरंच कौतुक वाटतंय. कुठल्या तरी जन्माचं पुण्य म्हणून तू आहेस. तू नसतीस तर काय केलं असतं मी. झालं तुझं कौतुक करून. ती त्याच्याकडे पाहत हसली. नाही नाही, हे कौतुक अजिबात संपणार नाही आहे. तो हसला आणि तीही हसली. सकाळचं ऊन आणि हिरव्यागार लॉनमध्ये उडणारं एखादं दुसरं फुलपाखरू पाहून मन कसं प्रफुल्लित होत होतं. दोघंही गप्पा मारत हसत खेळत होते आणि कार्तिकी त्याचा चालण्याचा सराव घेत होती. पण त्या दोघांना असं एकत्र हसताना कोणीतरी दुरून पाहत होतं. हतबल झालेला अश्विन आणि त्याच्यासोबत असलेले त्याचे मम्मी डॅडी काही अंतरावर एका ठिकाणी उभे होते. तुमच्या दोघांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे, मी म्हणाले होते. त्या निरागस मुलीला उगाचच त्रास देऊ नका. पण तुम्ही तर नाहीच ऐकलं, उलट मलाही तुमच्यासोबत ओढून घेतलं. आता पाहताय ना कसे भोग भोगतोय आपण. काही उपयोग झाला का त्या पैशांचा. उलट मिळाले होते त्यातले कितीतरी पैसे घेऊन ती शेफाली पळून गेली. माझा मुलगा इथे जन्म मरणाच्या दाढेत आहे आणि आपण आता एक पैशांसाठीही मोहताज आहोत. या नाही तर त्या असे NGOच्या मागे लागलोय. ना भारतात जाऊ शकतोय ना कुठे. पाहिलं, इथंच फेडावं लागतं. माझं ऐकलं नाहीत तुम्ही. नलिनी बडबड करत होत्या. नलिनी प्लीज तू शांत हो, अनंतराव म्हणाले. बघा बघा ती पोर, याला म्हणतात प्रेम. कशी काळजी घेते आपल्या नवऱ्याची. ती आज आपल्या मुलाची काळजी घेत असती, पण आपण आपल्या चुकीने सगळंच घालवलंय. आपल्या मुलाला खरं प्रेम आणि आपुलकी शिकवली असती ना, तर ना तो असा झाला असता, ना त्याला हा दिवस पाहावा लागला असता. तुम्ही त्याला फक्त व्यवहारी बनणं शिकवलं आणि आता काय काय गमावलंय तेही बघा. नलिनी शांत राहा. का जखमेवर मीठ चोळते आहेस. हो, कारण मला नाही सहन होत आहे. आपणही कुठेतरी याला जबाबदार आहोत. तुम्ही आणि तुमच्यामुळे मी. ती शेफाली, फार शेफाली करत होतात ना तुम्ही. गेली ना फसून. आता आपण बसलोय सांभाळत याला. तिचं काहीच कर्तव्य नव्हतं का. हा गेला म्हणून ती कार्तिकी स्वतःला दोषी मानत होती आणि तरीही ती सोन्यासारखी पोर आपली काळजी घेऊ पाहत होती. किती त्रास करून घेतला तिने. पण तुमच्या जबरदस्तीमुळे मला तिचं बाळही काढा देऊन मारायला लावलं. स्वतः तर पाप केलं, पण मलाही पापाचे भागीदार केलं. मला नाही पटलंय. थोडी जरी असेल तर आता तरी जाऊन तिची माफी मागा. त्या पार्थलाही आपल्याच अश्विनने उगाच त्रास दिला. कुठं फेडणार आहोत हे आपण पाप. मला खरंच कळत नाहीये. तुला हवं तर जा, माग जा माफी. मी नाही जाणार, अनंतराव म्हणाले. पण नलिनीला मागून अश्विन जमेल तसा धक्का देत होता. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं. काय आता, काय इच्छा आहे अश्विन आता तुझी. हां, नलिनीने विचारलं तर तो खुणावत होता. बहुतेक मम्मी म्हणते ते त्याला बहुतेक पटलं असावं. तुला तिची माफी मागायची आहे. तो थोडासा मान हलवत म्हणाला. बरी आता तरी तुला सुदबुद्धी सुचली म्हणायचं.
म्हणत नलिनीने एकवार अनंतरावांकडे पाहिलं. तुम्ही नका येऊ आमच्यासोबत, तुमचा इगो दुखावेल. मी जाते अश्विनला घेऊन त्यांची माफी मागायला. ॲटलिस्ट तेवढंच मनाचं समाधान. म्हणत अश्विनची खुर्ची घेऊन त्या पार्थ आणि कार्तिकी जिथं होते तिथं जायला निघाल्या. कार्तिकी पार्थला आधार देत तो राऊंड पूर्ण करत माघारी येत होती. तोच तिला अश्विन आणि त्याची मम्मी तिथं आलेले दिसले. पार्थ आणि कार्तिकी त्या दोघांना तिथं आलेले पाहून दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. कार्तिकी, पार्थ, मी माझ्या अश्विनच्या आणि त्याच्या डॅडींच्या वतीने दोघांची माफी मागते. खूप वाईट वागलो आम्ही तुमच्याशी आणि याचं फळ आम्हाला जमल्यास माफ करा. त्यांना मध्ये बोलताच आलं नाही. नलिनी डायरेक्ट माफी मागून रिकाम्या झाला. माफी मागताय तुम्ही मम्मी आणि मी माफ करू? तुम्ही माझ्या बाळाला मारलत ना, मग आता बघताय ना तुमच्या बाळाची काय अवस्था झाली. आणि तुमच्या बाळाने मरायचं नाटक केलं ते तर काय होतं हो. एक वेळ मृत्यूला चकवा द्याल पण कर्माला नाही देऊ शकणार. विसरलात वाटतं तुम्ही. प्रत्येक वेळी पैसा हाच महत्त्वाचा नसतो मम्मी. प्रेम, आपुलकी, माणुसकी ही महत्त्वाची असते. तुम्ही कदाचित हेच शिकवायला विसरलात तुमच्या मुलाला. मला तर फसवलंच याने, पण माझा नवरा, हो माझा नवरा पार्थ, याचीही अवस्था यानेच केली आहे. आणि यासाठी तरी निदान मी कधीच माफ नाही करणार तुम्हाला, कधीच. तिच्या डोळ्यातून पाणी बाहेर पडलं. चल पार्थ, आपण जाऊ, म्हणत ती सरळ पार्थला घेऊन तिथून निघाली. मम्मींच्या डोळ्यांतून पाणी बाहेर पडलं, पण सोबत अश्विनच्याही डोळ्यातून पाणी बाहेर पडत होतं. पण आता काय उपयोग होणार होता. वेळ तर निघून गेली होती. जी अनमोल गोष्ट मिळाली होती ती सांभाळता आली नव्हती त्यांना कोणालाच. आणि आता परिस्थिती अशी होती की त्या परिस्थितीत हतबलतेशिवाय हातात काहीच नव्हतं. तेल गेलं, तूप गेलं, हाती मात्र धुपाटणं राहिलं, अशी गत झालेली प्रभाकर फॅमिलीची. अश्विन तर स्वप्नातही असलं काही एक्सपेक्ट करत नव्हता. आणि आता अश्रू ढाळण्याशिवाय काही करूही शकत नव्हता. नाही धड जगता येत होतं ना मरता. पार्थ आणि कार्तिकी दोघंही वर निघून आले. पण पार्थला मात्र नवीनच गोष्ट ऐकून शॉक बसलेला. त्याला काहीच समजत नव्हतं. वर येताच कार्तिकीने त्याला बेडवर नीट बसवलं आणि त्याला म्हणू लागली, पार्थ तू बस, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन आले. तोच पार्थने तिचा हात पकडला. कार्तिकी थांब ना. हां काय झालं? तू आधी इथं बस. तो म्हणाला तशी ती त्याच्यासमोर बसली. काय बोल ना. ती अगदीच शांतपणे बोलली. आतून दुखावलेली असणार पण दाखवत नव्हती. मला आधी नीट सांगशील का, तू त्यांना असं का बोलली की तुझ्या बाळाला मारलं? मी समजलो नाही. हा काय प्रकार आहे? पार्थ राहू दे ना आता तो विषय. आय मीन उगाच त्यांचा विषय आपल्यात नको आता. हे यार बोल ना माझ्याशी. मला कळायला हवं हा कार्तिकी, प्लीज, तुला माझी शपथ आहे. तो तिचा हात घट्ट पकडून म्हणाला तसं तिनं नजर वळवली आणि भलतीकडे पाहू लागली. आठवून तिला त्रास होत असावा. त्यावेळी माझं बाळ गेलं पार्थ. यांना कोणालाच त्याच्याविषयी काहीच वाटत नव्हतं. मला कळायचं खरं तर त्यांना ते नकोय, पण असं कोणाला का वाटेल असा विचार माझ्या मनात लगेच यायचा. कदाचित मीच जास्त विचार करत असेल असंही वाटून जायचं. पण त्या दिवशी मिसकॅरेज झालं तेव्हा त्याच्या आदल्या रात्री मम्मीनी मला कसला तरी काढा आणून दिलेला. त्यानंच बाळ गेलं असावं. आय एम शुअर. आता मात्र खात्री वाटते. तिच्या डोळ्यातून पाणी बाहेर पडलं. हे कार्तिकी, आय एम सॉरी ना यार. तुला मी हे सगळं विचारत बसलो. नको यार हे सगळं आठवू. किती सहन केलेस तू यार. त्याने तिला जवळ घेतलं आणि तिच्या पाठीवर थोपटू लागला. त्याच्याही डोळ्यात ते सगळं ऐकून पाणीच आलेलं. तीही बऱ्याच वेळाने नॉर्मल झाली तोपर्यंत त्याच्या मिठीत होती. मग मात्र डोळे पुसत ती बाजूला झाली. सोड ना, आता तो काळ आठवायचा नाही आपण. मी आले तुझा नाश्ता घेऊन हा, म्हणत त्याच्याच गालात थोपटत त्याला स्माईल देऊन ती निघून गेली. क्षणात थांबलेली नदी खळखळ करत वाहू लागली याचं त्यालाही आश्चर्य वाटत होतं. खरंच
तिला जरा जास्तच त्रास दिला या लोकांनी आणि म्हणूनच ती माफ करू शकली नाही. तिची चूक नाहीच आहे. दैव आलेलं द्यायला पण पदर नव्हता घ्यायला, असं काहीसं त्यांचं झालंय. मी मात्र तिला गमवायचा विचारही नाही करू शकत. बस आता मी बरा झालो की पहिली तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करणार, माझ्या कार्तिकीची. ती काहीच वेळात त्याचा नाश्ता घेऊन आली आणि लगेचच त्याला भरवूही लागली. कार्तिकी, त्याने तिला आवाज दिला. बोल ना, इकडे ये ना. अरे बोल काय. ती थोडी पुढे आली तसं त्याने तिच्या गालावर किस केलं. राहिलेलं ग मघाशी काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. तो हसत म्हणाला तशी ती हसू लागली. अशीच हसत राहा तू कार्तिकी. हो, आधी तू हे खा, लवकर बरं व्हायचंय तू. आपल्याला घरी जायचं आहे ना. ती त्याला भरवू लागली. दोघंही छोट्या छोट्या गोष्टींतून प्रेम व्यक्त करत होते आणि दोघातील नातं आणखीन दृढ करत होते. 1 महिना आणि 1 आठवडा असं तिथे रिकवर व्हायला लागणारा पूर्ण वेळ घेऊन अखेर पार्थला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. दोघंही लगेचच भारतात जायला निघणार होते. आज रात्रीचीच फ्लाईट बुक केली होती. दोघांनाही घरची ओढ लागलेली. कारण साहजिक होतं, आई आणि पूजा पार्थला सुखरूप पाहायला आसुसलेले. अखेर ठरल्याप्रमाणे दोघंही रात्री 11च्या फ्लाईटने पुण्याला जायला निघाले. आजचा भाग इथंच संपलेला आहे. फायनली पार्थ रिकवर होतोय आणि अश्विनला त्याच्या कर्माची सजा मिळाली आहे. त्याच्या वडिलांना तर काही पश्चाताप झाल्याचं दिसत नाहीये, पण अश्विनला आणि त्याच्या मम्मीला झालेला दिसतोय. बघूया आता पुढं काय होतंय. कसा वाटला आजचा भाग हे आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. ऐकत रहा फील माय लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.